माहिती आहे का? ज्या व्यक्तींचे वजन अतिप्रमाणात वाढलेले आहे किंवा ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे किंवा ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अशा व्यक्तींनी तूप खायला हवे की नाही हवे? अर्थातच अशा व्यक्तींनी तूप खायलाच हवे. का? तूप हे लायपोलायटिक आहे किंवा तुपामध्ये अशा क्वालिटी आहेत की जे इतर फॅट्सला तोडते किंवा इतर फॅट्सला वितळवते. म्हणजेच काय, तर ज्यांचे वजन अतिप्रमाणात वाढलेले आहे, त्यांची चरबी जर कमी करायची असेल किंवा त्यांना चरबी जर वितळवायची असेल, त्यांना फॅट कमी करायची असेल, तर त्यांनी तूप खाणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे, अर्थातच रक्तवाहिन्यांमध्ये ज्यांच्या खूप प्रमाणात चरबी साठलेली आहे, तर अशा व्यक्तींनी तूप का खावे? तर ते रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली किंवा चिकटून बसलेली जी काही चरबी आहे, तिला बाहेर काढण्याची किंवा तिला वितळवून बाहेर काढण्याची गुण तुपामध्ये आहेत. तसेच ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, तर त्यांच्यामध्ये देखील पुन्हा परत रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत, ह्यासाठी तूप हे स्नेहनाचे काम करते किंवा तूप हे रक्तवाहिन्यांना मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांचे वजन वाढलेले आहे, ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे किंवा ज्यांची हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्यांनी तूप खाणे आवश्यक आहे. आणखी तुपाचे काय गुण आहेत? तर आणखी तुपामध्ये असे गुण आहेत की जे तुमचा ताण किंवा स्ट्रेस कमी करते आणि ते तुम्हाला व्यवस्थित व शांत झोप आणण्यास मदत करते. तर मंडळी, आजच सर्वांनी तूप खाण्यास सुरुवात करा. रोज किमान 3 चमचे तरी तूप खायचा प्रयत्न करा. नाश्त्यामध्ये 1 चमचा, दुपारच्या जेवणामध्ये 1 चमचा व रात्रीच्या जेवणामध्ये 1 चमचा, व स्वतःमध्ये काय बदल होत आहेत ते पहा. थँक यू.